सर्वांना नमस्कार. शेअरिंग स्टोरीज पॉडकास्टमध्ये आपले स्वागत आहे. या चॅनलवर आपण पुस्तकांवर चर्चा करतो. आज आपल्यासोबत अनुष्का खान यांचे स्टिल लाईफ हे पुस्तक आहे. आज आपण या पुस्तकाच्या वेगळ्या जगात प्रवेश करणार आहोत. हे फक्त एक पुस्तक नाहीये, तर म्हणजे एक ग्राफिक्स आणि शब्दांचा मिलाप असलेला अनुभव आहे. आपण त्याच्या कथा, विषय आणि त्याची जी एक अनोखी शैली आहे तिचा शोध घेऊया. अगदी बरोबर. हे पुस्तक आठवणींवर बोलतं, दुःखाबद्दल आणि भावनिक उलथापालथीनंतर जी एक शांतता येते ना, त्यावर जास्त लक्ष केंद्रित करतं. आजच्या चर्चेत आपण हेच समजून घेणार आहोत की ही कथा वाचकांच्या मनाला इतका का स्पर्श करते आणि तिची जी व्हिज्युअल लँग्वेज आहे, म्हणजे दृश्य भाषा, ती कथेला अधिक सखोल कशी बनवते. चला तर मग सुरुवात करूया कथेच्या मूळ गाभ्यापासून. या पुस्तकाची नायिका आहे पिंकी, जी म्हणजे एकटे राहणं पसंत करते. सहसा उपनगरातलं तिचं घर सोडत नाही. हो. पण मग एक दिवस तिचा नवरा पाशा अचानक गायब होतो. आणि इथूनच सगळी कथा सुरू होते. सगळेजण वाईटातली वाईट शंका घेऊ लागतात, पण पिंकी तिला शोधायला बाहेर पडते. आणि इथूनच मला वाटतं तिचा तो विलक्षण प्रवास सुरू होतो. हो, आणि इथे एक मनोरंजक गोष्ट आहे की हा फक्त एक भौतिक प्रवास नाहीये. अच्छा. म्हणजे कथेच्या ब्लर्बनुसार ती तिच्या जन्माच्या शहराच्या प्राचीन भागात जाते. हां. मग पाशाच्या बालपणीच्या हिरवागार शेतात आणि डोंगरांच्या अंधाऱ्या जंगलात, हे प्रत्येक ठिकाण तिच्यासाठी एक स्वप्नासारखं आहे, एक स्वप्नवत अनुभव. हो. आणि हा प्रवास तिला तिच्या स्वतःच्या भीतीचा सामना करायला लावतो. त्यामुळे म्हणजे हे एकाच वेळी रोड ट्रिप आणि एक अस्तित्ववादी थ्रिलर वाटतं. अस्तित्ववादी थ्रिलर हा शब्दप्रयोग खूपच मोठा आणि इंटरेस्टिंग वाटतोय. याचा नेमका अर्थ काय आहे या कथेच्या संदर्भात? हा खूप चांगला प्रश्न आहे. बघा, थ्रिलर म्हटलं की आपल्या डोळ्यासमोर काय येतं? काहीतरी धोका, कोणीतरी खलनायक. अगदी. Bring your book to life with AI. Plotsformovies.com helps you create movie-like trailers for your book, allowing filmmakers to visualize your story just the way you imagined it while writing. Enhance the storytelling experience to a whole new level with realistic characters, immersive voiceovers, and cinematic sound effects. No more boring stock images or generic clips. Captivate your audience, spark curiosity, make readers and filmmakers eager to explore more. Plotsformovies.com, where your story becomes cinema. बाहेरचा धोका. पण अस्तित्ववादी थ्रिलरमध्ये खरी लढाई बाहेर नसते, ती आत असते. इथे पाशाचं हरवणं हे एक निमित्त आहे. खरा संघर्ष पिंकीच्या आत सुरू होतो. अच्छा. तिचं जे स्थिर जग होतं त्याचा आधारच नाहीसा झालाय. त्यामुळे ती पाशाला शोधत असताना नकळतपणे स्वतःच्या अस्तित्वाचा शोध घेतीये. म्हणजे स्वतःच्या आयुष्याच्या अर्थाचा शोध. बरोबर. भीती बाहेरच्या जगाची नाही, तर आतल्या पोकळीची आहे. म्हणूनच हे एक अस्तित्ववादी थ्रिलर आहे. म्हणजे हा प्रवास स्वतःच्या भीतीचा सामना करण्यासाठी आहे. वा, हे खूपच सखोल आहे. आता जरा याच्या विषयांवर बोलूया. पुस्तकाचं नाव आहे स्टिल लाईफ, म्हणजे स्थिर जीवन. पण आतमध्ये तर भावनांचा कल्लोळ आहे. बरोबर. हे पुस्तक प्रेम, एकटेपणा, आठवणी, नुकसान या सगळ्या विषयांना हात घालतं. ते आपल्याला प्रश्न विचारायला लावतं की आपण एकमेकांशी आणि निसर्गाशी नक्की कशामुळे जोडले गेलो आहोत. आणि यात भावनिक निष्क्रियता म्हणजे इमोशनल पॅरालायसिस. इमोशनल पॅरालायसिस? हो, म्हणजे आघातानंतर आयुष्य कसं थांबल्यासारखं वाटतं, हे खूप प्रभावीपणे मांडलं आहे. कथा काही मोठ्या घटनांमधून पुढे जात नाही, तर छोट्या छोट्या चिंतनशील क्षणांमधून पुढे सरकते. आणि मला वाटतं म्हणूनच हे पुस्तक वाचकांना इतकं आपलंसं वाटतं, कारण ते दाखवतं की दुःखातून सावरण्याची प्रक्रिया खूप हळू असते आणि अनेकदा न दिसणारी असते. हो. त्यात एक भावनिक प्रामाणिकपणा आहे. अगदी. आणि या पुस्तकाच्या अनोख्या शैलीकडे वळूया. ही एक सामान्य कादंबरी नाही, तर एक ग्राफिक नॉवेल आहे. लेखिकेने स्वतः याला व्हिज्युअल स्टोरी टेलिंगचं एक प्रयोग म्हटलं आहे. हो, आणि एका वाचक समीक्षेत याचा खूप सुंदर उल्लेख आहे. त्या वाचकाच्या मते कमी शब्दांसह असलेली जी चित्र आहेत ना, ती एक अत्यंत शक्तिशाली कल्पना विश्व तयार करतात. पुस्तकातली कृष्ण धवल म्हणजे ब्लॅक अँड व्हाईट चित्र आणि स्केचेस हेच त्याचे चित्रकलेचा मुख्य विषय आहेत. या समीक्षेत असंही म्हटले आहे की पुस्तकाचे नाव स्टिल लाईफ असले तरी ते जगाच्या कल्पनांच्या सर्व प्रकारच्या उलथापालथीने भरलेले आहे. किती विरोधाभासी पण तितकी सुंदर कल्पना आहे ही.
नाही का? हो ना. आणि यातून हेच दिसतं की शब्दांशिवाय ही कथा किती प्रभावीपणे सांगता येते. लेखिका अनुष्का खान, ज्या स्वतः एक कलाकार आहेत, त्यांनी या माध्यमाचा पुरेपूर वापर केलाय. अच्छा, त्या कलाकार आहेत. हो, त्या पाकिस्तान आणि नेदरलँड्समध्ये वाढल्या आहेत आणि सध्या यूकेमध्ये राहतात. ही त्यांची पहिली ग्राफिक नॉव्हेल आहे. वा, पण या पुस्तकाबद्दल माहिती गोळा करताना आम्हाला एक खूपच विचित्र गोष्ट सापडली. कोणती? एक खूपच अनपेक्षित असं परीक्षण, एक रिव्ह्यू. अच्छा, तो चुकीचा रिव्ह्यू? हो, तोच. त्यात लिहिलं होतं की या पुस्तकात कोलकाता आणि पश्चिम बंगाल पोलिसांच्या 7 थरारक सत्यकथा आहेत. एकदा वाचायला सुरुवात केल्यावर थांबणे कठीण आहे. हे वाचून सुरुवातीला आम्हाला म्हणजे काय बोलावं हेच कळेना. हो, हे स्पष्टपणे दुसऱ्या कोणत्या तरी क्राईम थ्रिलरचं परीक्षण आहे, जे चुकून इथे टाकलं गेलं आहे. हो. पण या छोट्याशा चुकीकडे आपण एक गमतीशीर योगायोग म्हणूनही पाहू शकतो. तो कसा काय? बघा, स्टिल लाईफ हे पुस्तक आठवणी, वास्तव आणि भ्रम यांच्यातल्या धुसर सीमारेषांबद्दल बोलतं, बरोबर? हो, बरोबर. आपलं मन कसं गोष्टींना जोडतं आणि कधीकधी चुकीचा अर्थ लावतं हे दाखवतं, आणि हे चुकीचं परीक्षण नकळतपणे त्याच मुद्द्याला अधोरेखित करतं अच्छा. की माहितीच्या या जगात गोष्टी कशा चुकीच्या पद्धतीने जोडल्या जाऊ शकतात आणि अर्थाचा अनर्थ होऊ शकतो. खरंच किती विचार करायला लावणारा योगायोग आहे हा. एका शांत आत्मपरीक्षण करणाऱ्या पुस्तकाला एका क्राईम थ्रिलरचं लेबल लागणं. चला, आता आपण समारोपाकडे येऊया. या सर्व चर्चेनंतर आपण स्टिल लाईफबद्दल काय महत्वाचा निष्कर्ष काढू शकतो? मला वाटतं सर्वात मोठा निष्कर्ष हा आहे की स्टिल लाईफ हे केवळ एका हरवलेल्या व्यक्तीला शोधण्याबद्दल नाहीये, ते स्वतःला शोधण्याबद्दल आहे. स्वतःला शोधण्याबद्दल. हो, हे पुस्तक दाखवतं की परिवर्तन किंवा बदल नेहमी मोठा, नाट्यमय किंवा आवाज करणारा नसतो. तो खूप शांतपणे, हळुवारपणे आणि आतून घडत असतो. पिंकीचा प्रवास हा त्या शांत परिवर्तनाचा आहे. आणि हे पुस्तक व्हिज्युअल स्टोरी टेलिंग या माध्यमाची ताकद दाखवतं. जिथे शब्द कमी पडतात तिथे चित्र बोलतात आणि भावना थेट वाचकांपर्यंत पोहोचवतात. अगदी. आणि अनुष्का खान यांनी त्यांच्या पहिल्याच ग्राफिक नोव्हेलमध्ये हे खूप प्रभावीपणे करून दाखवलं आहे. आणि यातून एक शेवटचा विचार करण्यासारखा प्रश्न निर्माण होतो, कोणता? जो आपण आपल्या श्रोत्यांसाठी सोडून जाऊया. आपल्या या वेगवान, धावपळीच्या जगात जिथे प्रत्येक गोष्टीचा निकाल झटपट हवा असतो, तिथे स्टिल लाईफसारख्या शांत आणि संथ आंतरिक बदलांना महत्त्व देणाऱ्या कथांचं नेमकं काय स्थान आहे, ते आपल्याला कार देतात? कादंबरीच्या तुलनेत स्टिल लाईफसारखं व्हिज्युअल माध्यम आठवण आणि नुकसान यांसारख्या गुंतागुंतीच्या विषयांचा आपला अनुभव अधिक सखोल करतं की त्याला एका कलात्मक चौकटीत बंद करून आपल्यापासून दूर करतं? बरोबर, यावर नक्कीच विचार करायला हवा. आम्ही sharingstories.in वर #PushingIndianAuthors या मोहिमेद्वारे भारतीय लेखकांची पुस्तकं लोकांपर्यंत पोहोचवत आहोत. या प्रयत्नाला platformmovies.com, एक AI सक्षम बुक ट्रेलर प्लॅटफॉर्म, यांचं समर्थन आहे. तिथे आपण पुस्तक खरेदी करण्यापूर्वी त्याचा 1 मिनिटाचा ट्रेलर पाहू शकता. हो, जेणेकरून आपल्याला पुस्तकाबद्दल अधिक चांगली कल्पना येईल. आपल्याला आमची आजची चर्चा आवडली असेल तर कृपया आमच्या चॅनलला सबस्क्राईब करून आम्हाला पाठिंबा द्या. हे पुस्तक खरेदी करण्याची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये दिली आहे. आपण हे पुस्तक नक्की विकत घ्या आणि वाचा. हा एक वेगळा आणि सुंदर अनुभव असेल. धन्यवाद.